नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 215, 2 ऑगस्ट. वेदप्रेमी टिळक. मंडालेच्या तुरुंगात गीतारहस्य उलगडले तर 1899ला डोंगरीच्या तुरुंगामध्ये द आर्किक होम इन द वेदाज, वैदिक आर्यांचे उगमस्थान, ह्याच्यावर शिक्कामोर्तब झाले. सर्व कच्चं लिहून तिथं तयार झालं. सर्वात सनातनत्व टिळकांनी आर्यांनाच दिले आहे. ग्रीक, रोमन, जर्मन, स्लाव ह्यासुद्धा आर्यांच्याच विस्तारित जमाती आहेत हे त्यांनी अभ्यासपूर्व पटवले आहे. पाश्चिमात्य वेद अभ्यासकांचे ते प्रश्न, आर्य कोण, कोठून आले, ह्या व अशा प्रश्नांना टिळकांनी आपल्या या पुस्तकात स्पष्ट, चोख, समर्पक, तर्कशुद्ध उत्तरे दिली आहेत. आणि त्यांच्या मते शेवटच्या हिमयुगापूर्वीच्या काळात आर्य लोक उत्तर ध्रुव प्रदेशात राहत होते. नंतरच्या हिमयुगात ते वस्तीस्थान आर्यांनी सोडलं. ते टोळ्या टोळ्यांनी भटकत राहिले आणि त्यामुळेच भटकत असताना त्यातील काही टोळ्या युरोपात गेल्या, तिथं स्थायिक झाल्या, तर काही आशियात आल्या, काही इराण मार्गे भारतात येऊन थडकल्या. वेदांमध्ये आणि पारशांच्या झेन अवेस्तामध्ये आर्यांनी आपली मातृभूमी उत्तर ध्रुवाच्या अनेक अडचणी जतून करून ठेवलेल्या आहेत. टिळकांनी साधार सांगितले की उत्तर ध्रुवावर आर्य इसवी सनापूर्वी 10 ते 8,000 वर्ष होते. त्यानंतर ते 8 ते 5,000 वर्षापर्यंत स्थलांतरित होत युरोप, आशियामध्ये, विशेषतः उत्तर भागात होते. हा इतिहास त्यांनी बुद्धालगतच्या काळापर्यंत इसवी सन पूर्व 3000पर्यंत आणून ठेवला आहे. वेदातील आर्यांच्या चालीरीती ह्या ख्रिस्तपूर्व 4 ते 3000 वर्षांपर्यंत प्रचलित होत्या. त्यासाठी टिळकांनी ऋग्वेदातील सूक्ते नमूद केली आहेत. जोडीला इराण आणि ग्रीसच्या चालीरीती, पुराण, कथा साम्य त्यांनी दाखवून दिलेलं आहे. टिळकांची एक गोष्ट म्हणजे संस्कृतच प्राचीन भाषा असा बिलकुल आग्रह नाही. ते म्हणतात, मला खटकले की म्हणजे जरा माझ्यावर पगडा होता की संस्कृतच प्राचीन, म्हणून ते जरा मला खटकलं. पण टिळकांनी प्रमाणच दिले आहे की अथर्ववेदामध्ये खाल्डियन भाषेतील शब्द आलेले आहेत आणि त्यांचा अभ्यास प्रचंड सखोल होता. 1918ला त्यांचा इंग्लंडला खटला चालू होता, त्यामुळे ते इंग्लंडला गेले. दिवसभर राजकीय कामं, ते कोर्टाची कामं, परदेशी भारतीयांच्या भेटी, हे सगळं उरकलं की संध्याकाळी ते इंडिया ऑफिसच्या लायब्ररीत जाऊन बसायचे. तिथे बसून त्यांनी खाल्डियन आणि अरेबियन संस्कृतीवर प्रकाश टाकणारे खूप लेख लिहून घेतले. म्हणजे असिरियन संस्कृतीचे अभ्यासक डॉक्टर थॉमस यांची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली. आणि म्हणजे दादासाहेब खापर्डे म्हणाले, अहो टिळक, तुम्हाला दमायला नाही का होत? तर टिळक त्यांना म्हणाले, अहो हे तर थकवा घालवणारं टॉनिक आहे. अशा वेळी वेदव्यासंगी टिळकांबद्दल डॉक्टर राधाकृष्णन समर्पक शब्दात म्हणतात. ते किंबहुना टिळकांना गौरवतात. बाय नेचर टिळक इज ए स्कॉलर, बट बाय नेसेसिटी ही इज पॉलिटिशियन. टिळकांच्या कार्यांना ही माझी आदराची शब्दसुमनांजली. धन्य वेदज्ञान आणि धन्य सत्य सनातन धर्म की जय.